ब्रॉट टू यू बाय विगार्ड। कोल्हापुरातील वडणगे गावात असलेल्या महादेव मंदिराजवळील जमिनीवर वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितलेला आहे आणि या दाव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले। खरं तर वडणगेचं महादेव मंदिर हे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे आणि याच महादेव मंदिराला लागून एक जमीन आहे ज्या ठिकाणी एक दर्गा देखील आहे। दर्ग्याला लागून जी काही रिकामी जागा आहे त्या सगळ्या रिकाम्या जागेवर वक्फ बोर्डाने आपला दावा आहे तो सांगितलेला होता। या सगळ्या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाकडे देखील सुनावण्या सुरू होत्या आणि 4 दिवसापूर्वी या सगळ्या संदर्भात वक्फ बोर्डाच्या बाजूने निकाल भूमी अभिलेख कार्यालय पुणे यांच्याकडून देण्यात आले आणि त्यामुळे एकूणच गावामध्ये संतापाची लाट आहे ती पाहायला मिळते। आणि भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। याच सगळ्याच्या निषेधार्थ वडणगे ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार आज वैद्यकीय सेवेसह सगळे व्यवहार जे आहेत ते बंद ठेवून गावकऱ्यांनी या सगळ्या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या वडणगे गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। महादेव मंदिराजवळील दर्ग्याचे ठिकाण असेल, त्याचबरोबर शिवपार्वती मंदिर असेल, त्याचबरोबर महत्त्वाचे जे चौक आहेत त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी देखील आता पोलिसांकडून घेतली जाते। मात्र एकूणच ज्या पद्धतीने या जमिनीवर दावा सांगितला गेला, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाली किंवा भूमी अभिलेख कार्यालयाकडे सुनावण्या झाल्या आणि ज्या पद्धतीने त्या संदर्भातला निकाल दिला गेला त्यावरून आता ग्रामस्थांमध्ये संताप आहे तो पाहायला मिळतोय। आता या सगळ्या संदर्भात जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की या सगळ्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र संतापाची लाट आहे आणि याच संतापातून आज ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आपला निषेध आहे तो व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।